नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. सोन्याची शिवसेना चोरांच्या हातात जाऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकजुटीचा मंत्र दिला. तसेच माझ्यावर केलेले विरोधकांनी आरोप जर तुम्हाला खरे वाटत असेल तर मी आता पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. पक्षप्रमुख पदावर भावनिक साथ घालत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केले की त्यांना पदाची कोणतीही हाव नाही आहे. माझ्यावर जे आरोप होत आहेत ते जर तुम्हाला खरे वाटत असतील तर मी लगेच हे पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे अशी भावनिक साथ त्यांनी शिवसैनिकांना घातली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सामान्य शिवसैनिक जर पक्षप्रमुख झाला तर मला त्याचा अभिमानच आहे. पक्षातून फुटून गेलेल्या खासदार लोकप्रतिनिधींच्या संदर्भात बोलताना त्या मतदारसंघातील जनतेची उद्धव साहेब यांनी जाहीर माफी मागितली. ज्या लोकांनी विश्वास ठेवून खासदारांना निवडून दिले होते त्यांनीच नंतर गद्दारी केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत त्यांनी सुनावले की काँग्रेसने आमची माणसे फोडली असतील पण त्यांनी कधी मातोश्रीवर डोळे वर टारून पाहायची हिंमत केली नाही. पण भाजपने मात्र शिवसेनेला मुळासकट संपवण्याचा विडाच उचलला आहे. तसेच शिवसेनेत पक्षाच्या विलिनीकरणाच्या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. तसेच पुढे भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना हजारो अटी लावल्या जात आहेत पण खासदार आमदार विकत घेण्यासाठी कोणतीही अट नाही असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव नाही पण आमदार खासदार फोडताना हमीभाव निश्चित ठरलेला आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी व उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की अनेक संकटे आली आणि पुढेही येतील परंतु या संकटांना पुरून उरणारा माझा शिवसैनिक माझ्यासोबत आहे. पक्षातील बंडखोरींमुळे सामान्य शिवसैनिक खचलेला नाही उलट तो अधिक पेटून उठला आहे असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे भाषणामध्ये बोलताना काय म्हणाले ते आपण पाहूयात. त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नेहमीप्रमाणे मी माझ्या भाषणाची सुरुवात केलेली असली तरी आज विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्देशून जमलेल्या माझ्या तर आहातच पण मला दिलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, कारण ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. त्याच्यामुळे कोणी मायकल लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि 60 वर्ष त्याच्यामध्ये आणीबाणी सुद्धा आली. आणीबाणीचा काळ आणखीन भयानक होता आणि तेव्हा तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आठवणी स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या आहेत की त्याही वेळेला रजनी पटेल म्हणजे आज जे आहेत त्यांच्याच राज्याचा हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांना एक पत्र लिहून दिलं होतं आणि सांगितलं होतं की याच्यावर सही करा, सही नाही केली तर तुम्ही आतमध्ये जाल. आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजपसोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत. गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल. मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये. मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे. पण कोणी लाचार गद्दार
भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे. बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये, मी ठाकरे पहाडासारखा उभा बोलताना राहील. शिवसैनिकांमध्ये जबाबदारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आहे. अशा साऱ्या बातम्यांसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.